₹3,500 दिल्यात. तर ते ₹3,500 दिल्यात ना, तर आता मध्ये सभा आहे ते लोकांना म्हणायला चला तुम्हाला सरकारने पैसे दिलेत ना, मग प्रचाराला चला, असे बी काही ठिकाणी घडलेले तर ते सरकारने का त्यांच्या खिशातले दिले नाही. तुम्हाला म्हणजे तुम्हाला द्यायचं होतं म्हणून तुम्ही दिलेलं का, तुम्हाला मागायला गेलो नव्हतं. निवडणुकीच्या वातावरणाबद्दल बोलायचं झालं तर कुठल्याही पक्षाचं काय अपेक्षा वाटत नाही. दुसरी गोष्ट महागाई, तिसरी गोष्ट शेतकरी, बाजारभाव मिळत नाही, हे नुकते खोके वाटत फिरायला लागल्यात. कोट्यावधी रुपये रस्त्याला सापडायला लागल्यात. मी यांना मतदान देऊन तरी काय त्याचा उपयोग आहे? नुकत्याच योजनांचा पाऊस पाडून त्याचा फायदा काय आहे? तुम्हाला काय वाटतं की कोण आमदार आले पाहिजेत निवडून? रवींद्र दंगेकर. तर थोडा बहुत काय राष्ट्रहिताचं काम करतो, म्हणजे संघ प्रेरित आहे म्हणा, कसंही म्हणा. त्यामुळं हा पक्षभूलचं राजकारण झालं. अजितदादांचं विचार घेतलं तर अजितदादांना त्या राष्ट्रवादी पक्षामध्ये जेवढं स्थान पाहिजे होतं तेवढं मिळू शकलं नाही, म्हणून ते फुटीतून बाहेर पडले असं माझं मत आहे. रॅली चालत ना काही पक्षांचं तरी सांगतात की आम्ही ₹3,500 दिले, तुम्हाला यायलाच पाहिजे, असं म्हणजे महिलांना मानतात. मी स्वतः ऐकलेलं आहे. हे चुकीचं आहे का, तुम्हाला कोण मागायला गेलं नव्हतं. आणि ह्याचा अर्थ असं की तुम्ही मतं विकत घेता. म्हणजे ही जी परिस्थिती चालली ना, अशी परिस्थिती देशाला धोकादायक आहे. स्थिर सरकाराचाच विचार करणार, जेणेकरून भारतीय जनता पक्षाचा विचार करणार. कारण मागील वर्षी आम्ही काँग्रेसला आमदार पद हे करून आम्ही सहकार्य केलं सहानुभूतीच्या विषयावर. त्यानंतर 6 महिन्यापुरते ते आमदार असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी राहिलेल्या. नमस्कार, मी तेजस्वी लोकरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते कृषीमय युट्यूब चॅनलवर. आपण जे मूड महाराष्ट्राचा ही सिरीज सुरू केली आहे त्याच पार्श्वभूमीवर आज आपण आलेलो कसबा मतदारसंघात. या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून रवींद्र दंगेकर व महायुतीकडून हेमंत रासने उभे राहिलेत. ही जी आटीतटीची लढत आहे याच पार्श्वभूमीवर आपण येथील लोकांचे जी मतं आहेत ती आज जाणून घेणार आहोत. तर आज आता आपण इथे कसबा गणपती मंदिराच्या इथे आहेत. तर चला तर मग गणपतीचे दर्शन घेऊन आपण लोकांची मतं जाणून घ्यायला सुरुवात करूया. आणि गेले 20 वर्ष या मतदारसंघात मी आहे राहिला, आणि एकंदरीत विचार करता कुठलाच पक्ष हा राष्ट्राच्या हितानं काम करेल अशी आज तरी अवस्था आहे. आणि लोकांच्या मनात संभ्रम आहे कुठल्या पक्षाला मत द्यावं. इव्हन पक्षात सुद्धा एवढी भांडणं चालली आहेत, आणि राष्ट्राचा विकास काय करणार असं मला वाटतं. जे आता महाराष्ट्रामध्ये गेली 5 वर्ष आपण 2 पक्षांचं मिळून ज्या युती झाल्या होत्या त्याच्यानंतर 2 सरकार बघितलं, जे फोडाफोडीचं राजकारण झालं, त्या संदर्भात काय म्हणायचंय तुम्हाला? फोडाफोडी हे काय आहे की मुस्लिमांचं लांघून चालून करणारे जे पक्षात होते ते एका गटात गेले, बाकीचे दुसऱ्या गटात गेले. म्हणजे भाजप थोडा बहुत काय राष्ट्रहिताचं काम करतो, म्हणजे संघ प्रेरित आहे म्हणा, कसंही म्हणा. त्यामुळं हा पक्षभूलचं राजकारण झालं. अजितदादांचं विचार घेतलं तर अजितदादांना त्या राष्ट्रवादी पक्षामध्ये जेवढं स्थान पाहिजे होतं तेवढं मिळू शकलं नाही, म्हणून ते फुटीतून बाहेर पडले असं माझं मत आहे. तर तुमच्या कसबा मतदारसंघात तुम्हाला काय वाटतं की पुढे आमदार म्हणून तुम्ही कुणाला पाहताय? नाही, विचारच येत नाहीये की राष्ट्रहितात काम करणारा जो आहे माणूस त्याला मत द्यावं अशी अपेक्षा आहे, बाकी काय. त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? निवडणुकीच्या वातावरणाबद्दल बोलायचं झालं तर कुठल्याही पक्षाचं काय अपेक्षा वाटत नाही. दुसरी गोष्ट महागाई, तिसरी गोष्ट शेतकरी, बाजारभाव मिळत नाही, हे नुकते खोके वाटत फिरायला लागल्यात. कोट्यावधी रुपये रस्त्याला सापडायला लागल्यात. मी यांना मतदान देऊन तरी काय त्याचा उपयोग आहे? नुकत्याच योजनांचा पाऊस पाडून त्याचा फायदा काय आहे? बाकीच्या जनतेला काहीतरी मिळायला पाहिजे का नाही? तेच आता मागच्या 5 वर्षापासून जे 2 सरकार आले त्यातून आता नंतर लोकसभेला काही थोडा फटका बसला, पण त्यानंतर त्यांनी काही योजना सुरू केल्या, लाडकी बहीण असेल, त्याच्यानंतर ज्येष्ठांसाठी काही मोफत बस सेवाच्या असतील, आरोग्यासाठीच्या काही योजना असतील, तर त्याच्यातून लोक परत हे करतायत की सरकार चांगलं आहे. पण ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सरकार नाही, योजना आता लाडकी बहीण काढली, 1500 रुपये दिले आणि 4500 रुपये वसूल केले महागाईच्या दृष्टीने. आता बसच्या बाबतीत बोलला
तर बसच्या बाबतीत काय असं नाहीये की पण तुम्ही तुमच्याकडे कोण मागायला आलेलेच नाही. लाडकी बहीण बी मागायला आले नाही, ज्येष्ठ नागरिक बी मागाय. तुमच्या मतदानासाठी तुम्ही करता, निवडणुकीपुरतं मतदान करण्यापुरतं योजना करता, नंतर तुम्ही बदलताय. इकडं तिकडं इकडं उड्या मारतात, खोके गोळा करतात. तुम्हाला मतदान देऊन तरी काय उपयोग आहे? तर सध्या तुम्हाला हे काय वाटतं की तुम्ही मतदानाला जाणार आहात का? आणि म्हणजे मतदानाला जायची इच्छाच नाही आणि जरी गेलो तरी आम्ही नोटा दाबणार. चालेल, ठीक आहे. काका तुम्हाला काय? 15 कोटी रुपये तुमच्या रस्त्याला सापडतात. हे जर जनतेला दिले तर जनतेचा फायदा होईल ना. महागाई जरी थोडी कमी करा. तेलाचे भाव 1600 रुपये डब्याचा 2200 रुपये नेऊन टाका. तेलासोबतच पेट्रोल डिझेलचे पण सगळेच वाढलेत. गाडी मी जरी वापरत नसलो तर बाकीचे असतात ना वापरणार, त्याचा परिणाम बाकीच्या ह्याच्यावर होतोच ना. डिझेल वाढलं की सगळंच वाढलं. काका तुम्हाला काय म्हणायचंय? नाही, आताची निवडणूक ठीक आहे, बाकीचे पक्षांतर केलेलं आहे, पण पुणे शहराचं काय म्हणतो आपण बकाल करून ठेवलेलं आहे सगळ्यांनीच. कुठल्याही पक्षाचं आता अंतर्गत राजकारण असू दे किंवा काही, तर कुठलंही शहर असो, पुणे शहर असू दे किंवा कुठलाही भाग, तर त्यामध्ये मग प्रदूषण असेल, वाहतूक व्यवस्था असेल, नदीचं पुनरुज्जीवन असेल, याच्याकडे कोणीच लक्ष देत नाही. ते येणारे जे कोणी म्हणजे प्रत्येक जण आता निवडून कोणीतरी येईलच, त्यांनी प्रत्येक भागामध्ये आपापल्या भागामध्ये सार्वजनिक ज्या सुविधा आहेत त्या खऱ्या अर्थाने ते करावेत. कारण आत्ताचं जे एकंदरीत शहराचं बघितलं तर आपण म्हणतो नाही का, ते वाट लावल्याशिवाय दुसरं काही केलेलंच नाही कोणी. आणि जे गेले थोड्या काही वर्षापासून जे महाराष्ट्रामधले काही प्रोजेक्ट्स होते जे गुजरातला गेलेले आहेत, त्यासोबतच काही IT कंपनीज होत्या, त्या पण महाराष्ट्रामध्ये जे आपल्या पुण्यामध्ये ट्रॅफिक वाढल्यामुळे ते पण सोडून गेले. तर याबाबत काय म्हणायचंय? याच्यावरती काय करावं सर्व म्हणजे विरोधी पक्षनेते आणि सर्व जे 288 आमदार आहेत, लोकसभेत 48 खासदार आहेत, यांनी सगळे एकत्र बसून हे करायला पाहिजे. हा त्याच्यावर नाव घालतो, त्याच्यावर हे चुकीचं आहे करा. म्हणजे बाबा हा प्रोजेक्ट का जातोय, तर सर्वांनी तुम्ही मिळून हे करायला पाहिजे. जेव्हा तुम्ही लोकप्रतिनिधी असता, लोकप्रतिनिधीचा अर्थ ह्या लोकांना कळतो का नाही हेच आता गृहीत धरण्यासारखं आहे. हे लोकप्रतिनिधी म्हणजे काय, तर सगळ्यांनी मिळून तुम्ही पाहिजे. हा त्याच्यावर नाव घालतो, ते चुकीचं आहे सगळं. की तुम्ही लोकप्रतिनिधी आहात महाराष्ट्राचे 288 आणि 48, तर एखादा प्रकल्प येतो आणि जातो, हे जबाबदार सर्वच जण आहेत ना याला. प्रत्येकाने आपापल्या भागामध्ये राहतो म्हटलं काम करायलाच पाहिजे ना त्यांनी, ते असं आहे ते. आणि या सगळ्या सरकार हे असेल, या सगळ्या गोष्टी होत असतील तरी जी जनता आहे ती खूप साऱ्या प्रमाणात सरकारला पाठिंबा देते. तर कुठेतरी वाटत नाही का की लोकांनी एकत्र येऊन याबाबत हे केलं पाहिजे, तर कुठेतरी ती लोक पण राजकारणी ह्या सगळ्या गोष्टीला हे होती. खरं तर म्हणजे आत्ताचे लोक म्हणजे नवीन मतदार, त्याच्या आधीचे मतदार आणि जुने असे थोडं पुढे यायला लागलेत. याच्या आधी येत नव्हते. हे सगळे जेव्हा एकत्र येतील तेव्हा मग थोडंसं अजून खूपच सुधारणा होतील त्याच्यामध्ये. आत्ताच नवीन मतदार आहेत ते काय एवढं म्हणजे कुठे एखाद्या मागं ओळखीचा असेल तर त्याच्या मागं जायचं, याच्या मागचा, तर असं ठाम निर्णय घेत नाही की बाबा नाही या भागात जर तुम्ही राहता तर तुम्ही हे करायलाच पाहिजे. तर आता कसबा मतदारसंघामध्ये जे मागचे आमदार होते, तर त्यांनी जे काही त्यावेळेसचे प्रश्न असतील तर ते प्रश्न सोडवलेले आहेत. कारण आता सध्या जे नवीन आमदार येतील त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? कसं कसबा मतदारसंघ हा मध्यवस्तीतला भाग आहे. जुने वाडे असतील, रस्ते आहे तसेच राहिलेले आहेत, वाडे आहे तसेच. त्याच्यामुळे जे ट्रॅफिक आणि हे झालेलं आहे, मनुष्य सगळे वाढलेले आहे, रस्ते, वीज, पाणी हे सगळं तसंच आहे. याच्यामध्ये उपाययोजना तुम्ही काय करणार आता? हे सर्वांनी मिळून कशा पद्धतीने करायचंय, आमदार किंवा विरोधी पक्ष सर्वांनी मिळून. महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद पण याच्यामध्ये येत आहे, सगळाच भाग म्हणजे महानगरपालिका, जिल्हा परिषद, विधानसभा आहे, लोकसभेचे खासदार आहेत. मग थोडक्यात तुम्ही जर नदीचा विषय घेतला तर आज गेले आता 40-50 वर्ष झाले नदीचं पार वाट लावून ठेवलेली, त्याच्याकडे कोणी लक्ष घालत नाही. तुम्ही उगमापासून खाली संगमापर्यंत हे जरी केलं तरी ते करत नाही. आज कॅनेलची परिस्थिती काय, कॅनेल पण तसंच आहे. वाटेल तसं कचरा कोणी कुठे टाकतंय. कचऱ्याबाबत एवढी मध्यवस्तीमध्ये कोणी कुठेही कचरा आणून टाकतो, गाड्यावरती आणून टाकतात, कचरा टाकतो, खड्डे पडले त्याचे लक्ष घालत नाही. जे नगरसेवक होते, आता 2 वर्ष झाले नगरसेवक नाही, पण हे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात. नगरसेवक असताना तुम्ही काम करत होते, पण नंतर का करत नाही? तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणताना मंडळाचा अध्यक्ष, नगरसेवक, माजी नगरसेवक हे काहीच करत नाही. वाढमध्ये दिसलं तरी काही लक्ष घालतच नाही ना. मग लोकप्रतिनिधी कशाला? काकू आहेत, त्यांना विचारत की त्यांना काय वाटतंय की त्यांच्या मनातील आमदार कोण आहेत. तर कोणत्या मतदारसंघातला आहात तुम्ही आणि तुम्हाला काय वाटतं की कोण आमदार आले पाहिजेत निवडून? रवींद्र दंगेकर. तर काय मागच्या 6 महिन्यामध्ये ते होते आमदार म्हणून, तर त्यांनी काही कामं केली आहेत का? कसं काम केलेले आहेत, जेव्हा बोलवल तेव्हा आलेले आहेत, सगळं त्यांनीच काम आमचे केले, बाकी कोणी नाही. काय कसबा मतदारसंघात काय प्रश्न वाटतायत की अजून जेव्हा ते निवडून येतील तेव्हा त्यांनी ती कामं केली पाहिजेत? हो, खूप म्हणजे काय आता जे कुणाचे हे असतील ते करायलाच पाहिजेत ना, पण ते करतात, बोलवलं की येतात, करतात, सगळं होतं, त्यांचे डोकं येतात. आणि लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले तुम्हाला? हो, मिळाले.
काय वाटतं गेल्या 2-3 वर्षापासून शेवटी बघा आता ज्याचा त्याचा प्रश्न आहे. नाही नाही बरोबर आहे 2-3 वर्षापासून महिलांवरचे अत्याचार वाढतायत. जे महायुतीचे सरकार आहे ते तेवढी कठोर पावलं उचलत नाहीये. तर त्याच्याबद्दल काय म्हणणं? त्याच्याबद्दल बुचलायलाच पाहिजे त्यांनी, असं माझं म्हणणं आहे. मग काय वाटतं की महाराष्ट्रात कुणाचं सरकार आलं पाहिजे आता निवडून? म्हणजे तुम्हाला काय वाटतंय ते सांगा. मला वाटतंय काँग्रेस. चालेल, महाविकास आघाडीचं सरकार यावं असं वाटतं. आता आपण कसबा मतदारसंघात आहोत. काही आता आजी सोबत आहेत आपल्या, तर त्यांना विचारत की त्यांच्या मनातला आमदार कोण आहे आणि त्यांना काय वाटतंय निवडणुकीबाबत. तर आजी कुणाला मत देताय तुम्ही? मग काय वाटतंय त्याला? दंगेकर. तर काय आता म्हणजे काय वाटतंय दंगेकरांनी कामं केली आहेत? माग 6 महिने होते आमदार त्या टायमिंगला. करतात ते काम सगळ्यांचे आपलं नाही केलं तरी लोकांचे करतायत ना, जाऊ द्या कोणाला तरी उपयोग होतो, नाही आपलं केलं तर. काय कसबा मतदारसंघात काय प्रश्न आहेत असं वाटतायत की काय? आता तुम्हाला काय वाटतं काय प्रश्न आहे ज्याच्यावर काम केलं पाहिजे दंगेकरांनी? म्हणजे इथं आम्ही कितीदा मी म्हणायची आता इथं आम्ही अशी बाग टाकावे, काही करावे किंवा पुष्कळ पाण्याचा याचा मला खूप प्रॉब्लेम झाले होते, काही नाही आले. शेवटी मी माझी मोटार बसून हाताने येते, केलं आपलं आपलं. आपण नाही कोणी करत ना नका कोणाकोणाला केलंय. आता परवा म्हणे सगळ्यांना साखर वाटली 5-5 किलो, मी गेले नाही म्हणे आता साखर नाहीये. मग निवडणूक झाल्यानंतर म्हटलं ठीक आहे परत कोण येतंय म्हटलं. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतंय की आता लाडकी बहिणीचे पैसे मिळाले तुम्हाला? नाही मला नाही मिळणार कारण वय माझं तुमचं. वय बरोबर. 76 आहे. हम्म. वयाचा प्रॉब्लेम ज्येष्ठ नागरिकांसाठी पण त्यांची स्कीम आहे, तर त्याच्या अंतर्गत तुम्हाला काही पैसे मिळाले? नाही कारण माझे मिस्टर कॉर्पोरेशनला सर्व्हिसला गेले ते, हा. पण मला पेन्शन मिळेल अजून मिळाली नाही. मग त्याचं काम सुरू आहे तुमचं पेन्शनचं? हो पेन्शनचं त्याला मुलगा आहे तो बघतोय. हम्म. आता 8च महिने झाले मिस्टरांजवळ. मला कुठलंही कुणाच्याही ज्येष्ठ नागरिक म्हणून मिळाले नाहीये पैसे. हम्म. काय महाराष्ट्रातलं काय वाटतंय की कुणाचं सरकार आलं पाहिजे आता निवडून? काय आता कोणी आलं तरी काय एवढ्या कोण यायचं. तुम्ही पण कसबा मतदारसंघात आहात, तर तुम्हाला काय वाटतंय की कोण आमदार चांगले असतील आता जे उमेदवार उभे आहेत त्याच्यावर? चांगले पहिलेपासून काम करत आले, सगळीकडे कामच केलं आहे. काय काम आपण सांगितलं तर असं नाही की नाही म्हणले, कोणची वरिष्ठीला उभे होते एवढं खरं. लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले तुम्हाला? हा मिळाले उगाच खोटं कसं बोलू, मिळालेच. काय वाटतंय की आता पब्लिकच्या हातमध्ये कोण येतो कोण जातो, सगळ्यांचं मत वेगळे असते. माझं मत वेगळं आहे, त्यांचा वेगळा आहे. तुम्हाला काय वाटतंय तुमच्या मनातले कोण आहेत आमदार? तसं बघायला पाहिजे तर महाराष्ट्रामध्ये शिंदेच पाहिजे. शिंदे सगळे मुलींना करते, हे करते काय प्रत्येक गोष्टीला. अजून तो आले नाही ते बिचारे, पण असं वाटतं शिंदेच मला वाटतं जास्त करणं चालेल. पासून महिलांवर अत्याचार वगैरे त्या गोष्टी वाढतात, त्याबद्दल काही कठोर पावलं सरकारने उचलली नाहीयेत. तर सगळीकडे वाढले, काही नवीन गोष्टी नाहीये की त्यांच्यामुळे वाढले की काय. नाही नाही सरकारला दोष देत नाही, त्यांच्यामुळे वाढले, पण सरकारने कठोर पावलं उचलली पाहिजे. तशी काय उचलायला पाहिजे, म्हणजे लेडीजसाठी उचलायला पाहिजे. ठीक आहे. आणि तुम्हाला काय वाटतंय की कोण आता जे उमेदवार उभा राहिले त्याच्यापैकी कोण आमदार झाले पाहिजेत आणि का झाले पाहिजेत? रवींद्र दंगेकर हे सतत 24 तास काम करणारा माणूस आहे आणि त्यामुळे रवींद्र दंगेकरच आमदार झाले पाहिजेत. कारण काय की आत्ताची जी परिस्थिती पाहता महाविकास म्हणजे युतीने जी कामं केलेली आहेत ती फक्त महाराष्ट्र लुटायची कामं केलेली आहेत. आपला रोजगार केलेला आहे, त्याचप्रमाणे अनेक ज्या स्कीम इथं केलेल्या आहेत त्याची जी आवाढव्य अशी अमाऊंट इथं दाखवलेली आहे, त्याच्यामध्ये भरपूर पैसे खाल्ले गेलेले आहेत. आणि हे थांबवण्याकरता किंवा महाराष्ट्राचा उद्धार करण्याकरता आपल्याला महाविकास आघाडीला निवडून आणलं पाहिजे. शिवसेना, काँग्रेस, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गटाची जी युती आहे म्हणजे इंडिया फ्रंट, त्यांची सत्ता महाराष्ट्रात येणं गरजेचं आहे. आता मागच्या काही काळामध्ये दंगेकर आमदार होते, तर त्या काळात जे कसबा मतदारसंघात ज्या समस्या होत्या त्या गुन्हेगारी असेल, वाढती गुन्हेगारी, बाकी काही ट्रॅफिकच्या समस्या असेल, या सगळ्या गोष्टीवर दंगेकरांनी काम केलंय का असं काय वाटतंय तुम्हाला? 100% त्यांनी काम केलेलं आहे, परंतु त्यांना मिळणारा जो फंड आहे तो फंड अडवण्यात आला होता. कारण मी स्वतः त्यांचं आरोग्याच्या शिबिरं अरेंज केली, परंतु त्यांना पैसे मिळणार नाहीत किंवा त्यांचे पैसे सँक्शन झाले नाहीत, ते मुंबईवरून सँक्शन करून आणायला लागतील अशी कारणं सांगून त्यांना अडवण्यात आलं प्रत्येक वेळेस. आणि जर पैसेच मिळाले नाही तर आमदार काम काय करणार? आता त्यांच्या ज्या स्कीम आहेत किंवा रस्त्याच्या दुरुस्ती किंवा ड्रेनेज लाईन, पाईपलाईन, पाण्याचे
पाण्याची समस्या हे सोडवण्याकरता त्यांनी भरपूर प्रयत्न केले, परंतु त्यांचा जो निधी आहे तो त्यांना मिळून दिला नाही. तो निधी तुमच्या माधुरीताई मिसाळ यांच्या वार्डामध्ये म्हणजे वापरला गेला. असं जर झालं तर कसब्याचा विकास होणार कसा? आणि कसबा ही जी आज सेंट्रल प्लेस आहे पुण्याची, की तिथं फार शिवाजीच्या वेळेपासून म्हणजे छत्रपतींच्या पासून इथं राज्य केले जात होतं आणि जो कसबा डेव्हलप झालेला आहे तो 250-300 वर्षाची त्याला परंपरा आहे. नमस्कार काका. तर काय वाटतंय की कसब्यामध्ये काय वातावरण आहे, कोण निवडून येतील असं तुम्हाला वाटतंय? दंगेकरांचं वातावरण चांगलं आहे, कारण दंगेकर आहे ना सर्वसामान्यांच्या ह्यातलाच माणूस आहे आणि दुसरी गोष्ट कधी पण अवेलेबल असणारा माणूस आहे. आणि कधी अगदी मी तुमचे कधी स्कूटरवरती आपले राहतात पटापटा लोकांचे कामं करून टाकतात आणि सर्वसामान्य लोक त्यांच्याकडे असले तुमच्या यारोडापासून लोक त्यांच्याकडे येतात. मग हे पुणे शहरामध्ये एकमेव असा माणूस आहे की त्याला अख्खं पुणे शहर ओळखतो. पण कुठलाही माणूस अगदी पुण्याच्या ह्या डोकापासून त्या डोकावरून काय काम असलं त्याचा माणूस अगदी हिरे काम करणार. त्यांच्याकडे माणूस ठेवलेलं फक्त यायचं काम दाखवायचं हे काम होणार लगेच. अशा पद्धतीने ते दंगेकर कामं करतात. आणि तुम्हाला अजून काय वाटतंय की सरकार जे फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे महाराष्ट्रामध्ये ते सगळं गाच्यावर राजकारण आहे. सरकारचं पुढं राजकारण सगळं गाच्यावर राजकारण आहे. आणि त्याच्यामुळे काय आलं महाराष्ट्राची संस्कृतीची जे राजकारण होतं ना ते पूर्णपणे संपून गेलेलं आहे. आणि हे राजकारण बरोबर नाही. या राजकारणामुळे काय होणार माहिती का, पुढे डोका फोडे होणार ते निश्चितच. आणि खऱ्या माणसाला न्याय मिळणार नाही. आता काही ठिकाणी असं झालं की नाही का ते 3,500 रुपये दिलेत, तर ते 3,500 रुपये दिलेत ना तर आता मध्ये सभा आहे ते लोकांना म्हणाले चला तुम्हाला सरकारने पैसे दिलेत ना मग प्रचाराला चला, असे बी काही ठिकाणी घडलेले आहे. तर ते सरकारने का त्यांच्या खिशातले दिले नाही. तुम्हाला तुम्हाला द्यायचं होतं म्हणून तुम्ही दिलेलं का, तुम्हाला मागायला गेलं नव्हतं. पण ते बी रॅली चालत ना काही आता पक्षांचं तरी सांगतात की आम्ही 3,500 रुपये दिले तुम्हाला यायलाच पाहिजे असं महिलांना म्हणतात. मी स्वतः ऐकलेलं आहे. हे चुकीचं आहे. तर तुम्हाला कोण मागायला गेलं नव्हतं आणि ह्याचा अर्थ असं की तुम्ही मतं विकत घेता. म्हणजे ही जी परिस्थिती चालली ना अशी परिस्थिती देशाला धोकादायक आहे. नुसतं तुमचं हिंदुत्व म्हणून चालणार ना, सगळ्या लोकांना एकत्र घेऊन चाललं पाहिजे असं. पुढे महाराष्ट्रामध्ये कुणाचं सरकार आलं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? हे आपलं शरद पवारांचं सरकार यायला पाहिजे. कारण की हे सरकार जे आता काय कामं करतात ना ते बरोबर ना. कारण नुसतं फक्त 2.5 वर्षामध्ये नुसतं राजकारण चाललंय. मग लोकांच्या समस्या सोडण्याचा भाग वेगळा चालला. नुसतं राजकारण आणि लोकांना फक्त आमिष दाखवायचं आणि ते राजकारण आणि आमिष म्हणल्यावरती मग काय होतं पुढं जी काम आहेत ना खऱ्या अर्थाने ते होत नाही. काका तुम्हाला काय वाटतंय की कोण येतील इथं कसबा मतदारसंघात नवीन आमदार वाटतं? बीजेपीचे सरकार येईल असं वाटतं. म्हणजे कशामुळे वाटतंय की बीजेपी सरकार आवडतात सीएम फडणवीस पूर्वीपासून आवडतात. काम चांगले त्यामुळे मी त्यांना लाईक करतो. म्हणजे काय त्यांचं सरकार होतं मागच्या 5 वर्षापासून तर त्यांनी काय काम केलंय काय असं तुमचं काय? भरपूर आहेत त्यांची बीजेपीची कामं बघा तुम्ही, भरपूर काम केले. आता आपण कसबा मतदारसंघात आहोत. इथं काही वाचन कक्ष आहे, तिथे आपल्यासोबत एक आजोबा आहेत, तर त्यांच्यासोबत जाणून घेऊयात की त्यांना काय वाटतंय की कसबा मतदारसंघात कोण आमदार निवडून येतील आणि आता काही टाइम मध्ये त्यांनी काही कामं केलेली आहेत का आणि अजून कसबा मतदारसंघामध्ये काय प्रश्न आहेत, एक ज्येष्ठ नागरिक म्हणून त्यांच्या काय समस्या आहेत, हे काय वाटतंय जरा तुम्ही सांगा. मला एकच सांगायचं होतं की महागाईवर कोणाचं नियंत्रण नाही. तर म्हणजे काय हे वाटतं की गेली असे म्हणतात हे करायला कारण आम्ही ते करणार ते हे करणार, पण प्रत्यक्षात कोणी काहीच करत नाही. तर काही टाइम पासून म्हणजे महायुतीचं सरकार आहे केंद्रामध्ये राज्यामध्ये पण, तर त्या काळात महागाई वाढली असं म्हणायचंय का तुम्हाला? सरळ आहे. आज लसूण 500 रुपये, कांदा 90 रुपये, त्यासोबत पेट्रोल डिझेल 40 रुपयाला आहे. बरोबर आहे. पण जसं आता तुम्हाला नागरिकांना ते तेवढं हे करावं लागतं पण तेवढं शेतकऱ्यांना त्याचा भाव नाही मिळत. त्याचा मिळतच नाही ना. आम्ही भाव त्यांना मिळतच नाही. तो मधला एजंट खाऊन जातो सगळे. आणि जे महाराष्ट्रामध्ये आता जे महाराष्ट्रामध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे काही वर्ष ह्याच्यापासून की 5 वर्षामध्ये 2 सरकार येऊन गेले, तर त्याबद्दल पण काय? पैशासाठी काही करतात लोक. आमदार हे आमदार ते
खरं जनतेचं कल्याण नाहीच आहे, स्वतःच स्वार्थ आहे. आता तुम्हाला काय वाटतंय की कुणाचं सरकार आलं पाहिजे तर काहीतरी थोडेफार बदल होतील? आता ते कसं सांगू? नाही, एक तुम्हाला काय वाटतंय ते प्रत्येक मला वाटतं की उद्धव ठाकरेचं यावं. लोक सर चांगले आहेत. त्यांचं सरकार आलं तर चांगलंच. हे काय आपण म्हणतोय आता सगळे भ्रष्ट आहेत. आज 3 वेळा स्टँडिंग कमिटी चेअरमन झाला. किती पैसा कमवला असेल? इथं कोण येईल तुम्हाला वाटतंय कसबा मतदारसंघात? शक्यता गंगेकरची. मग तुमच्या मनात म्हणजे कसा कार्यकर्ता आहे, हडाचा कार्यकर्ता म्हणजे प्रत्येकाला ओळख देणार, आपली अडे अडचणी समजून घेणार. त्यांनी असे ग्रुप तयार केले. तुम्हाला कॉर्पोरेशनचं काय अडचण आहे, त्यांचा ग्रुप येतो आणि ते करून जातात. प्रत्येक सोसायटीमध्ये त्यांनी सगळे कॉन्क्रीटची कामं केली. म्हणजे ह्या 6 महिन्यामध्ये त्यांनी कामं केलेली आहेत असं म्हणायचं? म्हणजे त्यांनी आमदार झाला म्हणून नाही, नगरसेवक असताना सुद्धा खूप कामं केली. खूप कामं केली. रोडची कामं, प्रत्येक सोसायट्यांमधून जे प्रश्न आहेत ते त्यांनी सोडवलेले. आणि असंच माणूस पाहिजे. तो दुसरा पक्षाचा माणूस आहे तो काय खरं नाही ते. इथं आपल्या सोबत काही कसबा मतदारसंघातले व्यापारी आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की त्यांना विधानसभा निवडणुकीबाबत काय वाटतंय. कसबा मतदारसंघातले त्यांना कोणते प्रश्न वाटतायत की मागच्या आमदारांनी सोडवले आहेत नाहीत, किंवा पुढचे जे आमदार येतील त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? मागील इलेक्शन मध्ये 2.5 वर्ष हे सरकार, 2.5 वर्ष ते सरकारमुळे बऱ्याचशा सर्वसामान्य नागरिकांच्या काही योजना, काही गोष्टी राहिलेल्या आहेत. आणि आता काही योजना देऊन लोकांच्या गोष्टी पूर्ण करण्याचे ते महिला लाडकी बहीण किंवा इतर काही योजना, पण सर्वसामान्य महत्वाच्या अडचणी असतात त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. महागाईच्या हिशोबाने सर्वसामान्य लोकांसाठी जे लागतंय तेल, धान्य, हे जे भाव पार गगनाला भेटलेले आहेत, त्याच्यामुळं कुठलं सरकार स्थिर यावं ही सर्वसामान्याची अपेक्षा आहे. जेणेकरून मागील 5 वर्षाचा जर विषय केला तर सरकार अस्थिर आहे. त्याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडे कधीच लक्ष नाही. पण तुम्हाला काय वाटतंय की कसब्यातले मतदार आहात तुम्ही, तर कसब्यातले काही प्रश्न जे आहेत की मागच्या आमदारांनी काय ते सोडवलेले आहेत का? आणि पुढे जर तुम्ही कोणत्या, मग तुम्ही पुढच्या कुणाला आमदार म्हणून बघताय? स्थिर सरकाराचाच विचार करणार, जेणेकरून भारतीय जनता पक्षाचा विचार करणार. कारण मागील वर्षी आम्ही काँग्रेसला आमदार पद हे करून आम्ही सहकार्य केलं सहानुभूतीच्या विषयावर. त्यानंतर 6 महिन्यापुरते ते आमदार असल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी राहिलेल्या आहेत. मग आता परत आमचा मतदारांचा कौल आहे की भारतीय जनता पक्षाकडे पद देऊन स्थिर सरकार कसं राहील याचा आमचा दाट विषय आहे. कारण स्थिर सरकार असल्याशिवाय सर्वसामान्यांचे प्रश्न सुटणार नाही. आता सध्या म्हणजे तुम्ही व्यापार करताय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय की काय अडचणी येत आहेत? व्यापारामध्ये तरी काय तसं म्हणा अडचणी नाही, पण वाढलेल्या भावाबद्दल आम्हाला तर काय मंत्रालयाकडून किंवा आमदाराकडून काय अपेक्षा नसते की हे रेट वाढले. मग रॉ मटेरियलच कमी रेट असेल तर मग इतर बाजारभावाचे भाव वाढायचा विषय कमी असतो. पण सर्वसामान्य तेलाचे किंवा पेट्रोलचे इतर जे काय डिझेलचे रेट आहेत ते अजून काही 5 वर्षात कमी झालेले नाही. आणि ती सर्वात महत्वाची गोष्ट की ते कमी झाले तरच व्यापाऱ्यांना सुखद विषय असा होईल की कमी हे भाव कमी होऊन व्यवसाय मिळेल. पण तसा काय व्यवसायाचा विषयाला पेट्रोलिनचे डिझेलचे भाव आहेत ते वाढतच चालले आहेत. त्याच्यामुळं व्यापार वाढतोच, पण नाही परवडत असताना पण धंदा करावा लागतो. तर आता आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात की एक स्थिर सरकारची ते अपेक्षा करतायत. तर आपण पुढे जे काही आहेत व्यापारी त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांची काय मत आहेत. पुण्याच्या महत्वपूर्ण असलेल्या कसबा मतदारसंघातील जागरूक मतदारांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत. यासोबतच तुम्हाला काय वाटतंय की कसबा मतदारसंघात अटीतडीची जी लढत आहे त्याच्यामध्ये कोण उमेदवार आमदार म्हणून निवडून येईल हे तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगा.
आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा. आणि तुम्हाला काय वाटतं की कोणत्या मतदारसंघामध्ये आम्ही पुढे जाऊन व्हिडिओ केला पाहिजे हे आम्हाला कमेंट करून सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद.